मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावरती आहे। या मालिकेची स्टोरी आणि कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे या मालिकेशी प्रेक्षक चांगलेच खेळून आहेत। दरम्यान या मालिकेमध्ये काव्याची आई म्हणजे शारदाला हे समजलंय की जीवा आणि काव्या या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि दोघांना लग्नही करायचं होतं। त्यामुळे आपण दोन्ही मुलींसाठी आपण काहीच करू शकलो नाही। दोन्ही मुलींचं लग्न आपण मनाविरुद्ध लावून दिलं, त्यामुळे शारदाला अपराधी वाटत आहे। तेव्हा काव्या ही शारदाला म्हणते की आता झालेली चूक ही सुधारायची वेळ झालेली आहे। मला हे लग्न नकोय, मला हे लग्न मोडलेलं हवं आहे। माझंही आणि नंदिनी ताईचंही। मी आत्ताच जाऊन सगळ्यांना खरं खरं सांगणार आहे। तेव्हा शारदा मात्र काव्याला अडवते आणि म्हणते तुझ्या वडिलांच्या तब्येतीवर याचा परिणाम होईल, त्यामुळे तुझ्या वडिलांच्या मनाची मी तयारी करते। तेव्हा योग्य वेळ आली की तू सांग। काव्या तिच्या वडिलांच्या तब्येतीचा विचार करून गप्प राहते आणि देशमुखांच्या घरी जाण्यासाठी तयार होते। पण रस्त्यातच काव्या पार्थला गाडी थांबवायला सांगते आणि सगळ्यांना म्हणते की मला तुमच्याशी आत्ताच काहीतरी बोलायचं आहे। तेव्हा पार्थ, नंदिनी, काव्या आणि जीवा हे सगळे खाली उतरतात। तेव्हा जीवा विचार करतो की ज्यावेळेस हिला बोलायचं होतं त्यावेळेस ही बोलली नाही आणि आता आपल्या नात्याबद्दल ही सगळ्यांना खरं खरं सांगते की काय। तेव्हा जीवा मात्र खूप घाबरलेला असतो आणि काव्या ही नंदिनी आणि पार्थ समोर तिच्या मनातलं सगळं सांगू लागते। आता काव्या ही तिच्या आणि जीवाच्या नात्याविषयी पार्थ व नंदिनीला सांगेल का, हे पाहणं आता रंजक असणार आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।